भेटी लागी जीवा लागलीसे आस या आर्ततेनं पंढरपूरकडं बिगी बिगी पावलं निघतात. ती देहूहून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला अन आळंदीहून अष्टमीला. सप्तमीला देहूत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असते, तर अष्टमीला आळंदीत. आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस वारी मार्गावर कल्लोळ असतो. पण गेली 2 वर्ष कोरोनामुळं वारीचा मार्ग सुनसान असेल आणि त्यामुळंच पुढारी ऑनलाईननं या 20 दिवसात वारकऱ्यांना भावमेघांच्या शब्दवारीनं चिंब भिजवायचं ठरवलंय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे रोज सकाळी 11 वाजता वारी महात्म्य कथन करतील. पालखीचा इतिहास काय आहे, साहित्यिकांचं लेखन तुकोबाच्या गाथेनं आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं कसं रसरशीत झालं आहे याचाही आढावा डॉक्टर मोरे घेतील. चला तर विठ्ठला विठ्ठला करत या शब्दवारीचे आपण वारकरी होऊया. वेळ लक्षात ठेवा, रोज सकाळी 11 वाजता पुढारीच्या फेसबुक पेजवर. नमस्कार. दैनिक पुढारी ऑनलाईनच्या या कार्यक्रमामध्ये जे प्रेक्षक सामील झालेले आहेत त्या सगळ्यांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा. पंढरपूरची वारी अशी महाराष्ट्रातली कितीतरी घराणी आहेत, जी परंपरेने वारकरी आहेत. म्हणजे अगदी तुकाराम महाराजांचं घराणं, तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा ते वारकरी होते. ते ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय यांच्या समकालीन होते. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. वारी हाच त्यांचा कुळाचार, वारी हाच कुळधर्म, बाकी काही भानगडीत पडायचे कारण नाही. मग हे जे वारकरी आहेत, मी तुम्हाला सांगतो की ते अशा पद्धतीने सामूहिक रीतीने उपासना करणारे, दिंडी फड वगैरे वगैरे अशा, आणि त्या पद्धतीने सगळा त्यांचा वर्षभराचा कार्यक्रम असा ठरलेला असतो. त्यातली ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारी. आता मी मगाशी फडाच्या बद्दल बोललो. वारकऱ्यांचे अनेक फड आहेत आणि हे फड कसे आहेत की त्या वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत अशा संघटना आहेत. समजा संघटना हा शब्दसुद्धा मला माहीत नाही कितपत बरोबर आहे, परंतु आपण वापरूयात. आणि त्या वारकरी संप्रदायाचे मुख्य जे काही नियम आहेत ते सगळे सर्वसाधारण आहेत सगळ्यांनाच. म्हणजे उदाहरणार्थ विठ्ठल दैवत, गाथा ज्ञानेश्वरी हे धर्मग्रंथ, पंढरीची वारी हा आचार धर्म आणि उपासना पद्धती वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्यांना मान्य असतात. पण शिवाय त्यांची त्यांची काही एक वैशिष्ट्य असतात आणि ती महत्त्वाची असतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा नावाचं गाव आहे. त्या आजरा गावात बाबासाहेब आजरेकर नावाचे सत्पुरुष होऊन गेले 19व्या शतकाच्या पूर्वार्धात. तर बाबासाहेब आजरेकरांनी एक फड स्थापन केला, त्याचं नाव त्याला आजरेकर म्हणूनच आपण ओळखतो. त्या फडाला तो चालू आहे. तर त्याचं वैशिष्ट्य काय, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग म्हणणं चालीमध्ये हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो की त्यांचं जे मंदिर असतं ना, म्हणजे त्यांची मंदिरं उदाहरणार्थ मिरजेला असेल किंवा नांदणी नावाचं गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तिथे असेल, त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मंदिरांना ते हरिमंदिर म्हणतात. आणि तिथे ग्रंथ ठेवलेले असतात. म्हणजे तिथे मूर्तीच्या ऐवजी ग्रंथांना महत्त्व असतं. म्हणजे जसं आपण पाहिलं की शीख धर्मामध्ये त्यांच्या त्या, आणि शीख धर्माच्या मंदिरांना सुद्धा हरिमंदिरच म्हणतात. म्हणजे अमृतसरचं जे आहे की नाही सुवर्ण मंदिर, त्याचं हरमंदिर म्हणजे हरिमंदिर. तर तसं हे आजरेकरांच्या त्या मंदिराला हरिमंदिर म्हणतात. काय त्याची लिंक आहे बघा ना. लिंक अशी आहे, इंटरेस्टिंग तुम्हाला वाटेल. लिंक अशी आहे की परमात्म्याची 2 रूपं आपण मानतो, एक सगुण आणि एक निर्गुण, निराकार.
सगुण मुळ्यात सगुण साकार निर्गुण निराकार अशा प्रकारे म्हणण्याची पद्धत आहे. तर आपण मूर्ती समोर ठेवतो भगवंताची, सगुण मूर्ती असते, तिची उपासना करतो, पूजा करतो, गंधाक्षता वाहतो, फुलं वाहतो, नैवेद्य दाखवतो वगैरे वगैरे वगैरे. पण मग तो परमात्मा अवतार घेतो अशी एक हिंदू धर्मामध्ये समजूत आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं भगवद्गीतेत कृष्णाने सांगितलेले आहे. हे अवतार आहेत, त्यातले आता मुख्य अवतार कोणते म्हणतो आपण, एक राम आणि एक कृष्ण हे मुख्य अवतार मानले जातात. त्यांची सुद्धा आपण पूजा करतो, त्यांच्याही मूर्तींची प्रतिष्ठापना करतो, त्यांची मंदिरं असतात. पण परमात्म्याचं जे रूप आहे निर्गुण निराकार असं रूप आहे, त्याला तुम्ही साध नाही घालू शकत, त्याचं तुम्ही नाव नाही घेऊ शकत. कारण रूप नाही तर नाव कसं असेल, असं आहे ना. गुण नाही तर विशेषण कसं असेल. मग अशा रूपाला काहीतरी नाव तर दिलं पाहिजे. म्हणजे तर हरी हे नाव त्याच्यासाठी आहे खास रिझर्व. म्हणजे एरवी ते कृष्णाचंही नाव असतं, पण हरी हा शब्द कसा वापरला जातो आता बघा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण. तर तो हरी म्हणजे निर्गुण रूप. निष्ठुर तो असे निराकारपणे कोवळा सगुणे प्रतिपाळी. तर त्या मंदिरात मूर्ती नसते म्हणून त्याला हरी मंदिर म्हणतात. म्हणजे जसं शिखांचं आहे. आणि त्यातली गंमत तुम्हाला सांगतो, ती फार इंटरेस्टिंग तुम्हाला वाटेल की वारकरी संप्रदायाचा अशा प्रकारचा प्रभाव कसा पडलेला आहे आधुनिक महाराष्ट्रावरती. तुम्हाला कल्पना आहे की न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, विठ्ठलरामजी शिंदे असे मोठमोठे लोक होऊन गेले. त्यांचा धर्म संप्रदाय म्हणजे प्रार्थना समाज. तर प्रार्थना समाजाच्या लोकांचं सुद्धा एक मंदिर असतं, उपासनेचं मंदिर असतं, तिथे उपासना करतात. पण ही मंडळी मूर्तीपूजा करत नाहीत, त्यांचा ईश्वर निराकार असं ते समजतात. ते मग प्रश्न आला की मग त्या मंदिराला काय म्हणायचं. तर प्रार्थना समाजाच्या मंदिराला हरी मंदिर असं म्हणतात. म्हणजे हरी हे नाव त्यांनी परत परमात्म्याच्या निर्गुण विशेषतः निराकार रूपासाठी निवडलं. आणि ही जी लिगसी आहे ती आजरेकरांच्या फळाची लिगसी आहे, हे मला वाटतं सांगणं या ठिकाणी मला गरजेचं वाटतं. असो, तर असे हे फळ आहेत. मग कधी कधी एका फळाचे दोन फळ होतात पुढे, वेगवेगळी कारणं असतात, काही तात्विक मुद्दे असतात, कधी कधी भावाभावांच्या मतभेदातून ते निष्पन्न होतात. पण हे आहे, तर वारकरी संप्रदाय हा फळांचा आणि दिंड्यांचा संप्रदाय आहे. आणि जेव्हा वारी निघते तेव्हा अशाच दिंड्या निघतात. हा माझा या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा आशय होता. आता ही वारी सुरू केली कुणी, ती ज्ञानेश्वर नामदेवांच्या अगोदरच्या काळापासून सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे, नामदेव महाराजांचे, विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आजोबा वगैरे ही वारकरी मंडळी होती. तुकाराम महाराजांच्या घरात सुद्धा मी सांगितलं त्याप्रमाणे कमीत कमी 8 पिढ्यांची वारी होती. आता ही चालत राहिली. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं, मुसलमानांची सत्ता आली, बहमनी राज्य आलं, मग त्याचे 3 तुकडे झाले. यादवांचं राज्य नाही का अल्लाउद्दीन खिलजीने नष्ट केलं. खिलजींचं काही काळ मग ते तुघलकांचं झालं, मग बहमनी आले, मग बहमनींचे 3, 4, 5 तुकडे झाले, त्यातले महाराष्ट्रामध्ये काही होते. तर ह्या अशा प्रकारच्या परधर्मीय आणि परसांस्कृतिक वातावरणात सुद्धा राजसत्ता अनुकूल नसताना सुद्धा वारकऱ्यांनी ही वारीची परंपरा जपली. संतांचं साहित्य जतन केलं. कीर्तनाच्या भजनाच्या माध्यमातून ही निश्चितपणे एक त्याला आपण इंग्रजीमध्ये कमेंडेबल म्हणतो अशा प्रकारचीच गोष्ट आपण मानली पाहिजे. पण ते असो, तर ही परंपरा आली, घरात चालत आली. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये होती, एकनाथ महाराजांच्या घरामध्ये होती. एकनाथ महाराजांच्या पणजोबांनी तर तिकडे विजयानगरला विठ्ठलाला नेलं होतं तिथल्या राजांनी. तर त्या विठ्ठलाची मूर्ती परत आणण्याचं काम भानुदास महाराजांनी केलं. एवढं महत्त्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून एकनाथांच्या परंपरेतले जे लोक आहेत ना, जसं वारकरी, इतर वारकरी ज्ञानबा तुकाराम भजन करतात, मी तेही तुम्हाला सांगणार आहे. पण एकनाथांच्या परंपरेमध्ये भानुदास एकनाथ असं भजन प्रचलित आहे. त्यांच्या त्या दिंडीत नाथ महाराजांची पालखी जेव्हा निघते तेव्हा
भारुदाचं एकनाथाचं भजन केलं जातं. तर हा माझा मुद्दा होता की ही परंपरा, फळाची परंपरा, ऐशी परंपरा आलीशी चालत, ही परंपरा चालत आलेली आहे. ही माझी मिरासी ठाव तुझे पायापासी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. देऊन या बळी जीव वडीले साधियाला ठाव, तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. ही पंढरपूरच्या वारीचीच सेवा आहे आणि ते करत आले, दिंडीच्या माध्यमातून करत आले. तुकाराम महाराजांची दिंडी होती स्वतःची, ते चालवायची दिंडी, आणि त्या दिंडीमध्ये 1400 वारकरी होते असा उल्लेख तुकाराम चरित्रकार महिपती बाबा यांनी केलेला आहे. अर्थात तुकाराम महाराजांच्या पश्चात त्याला आपण हे देहूकरांची परंपरा झाली, हे तुम्हाला सांगतो. हे कुणी सांभाळलं सगळं मग, दिंडी, फड या गोष्टी? तर या तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू होते, कान्होबा त्यांचं नाव. तर कान्होबांनी ते सगळं सांभाळलं. कान्होबांचे स्वतःचे अभंग आहेत, तुकाराम महाराजांचे जसे अभंग आहेत तसे कान्होबांचे अभंग आहेत. आणि कान्होबांचे अभंग हे तुकोबांच्या गाथेचाच एक भाग मानला जातो. तुम्ही आत्ताची प्रचलित कुठलीही तुकोबांची गाथा पहा, त्यात तुम्हाला कान्होबांचे अभंग सापडतील. हिंदीमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे बघा लोकांचं कवित्व कसं होतं. चुरा चुरा कर माखन खाया, गौल का नंद कुमार कन्हैया. हे कान्होबा म्हणतात. तर कान्होबांनाही फार मोठा सन्मान आहे वारकरी संप्रदायामध्ये. त्यांनी हे सगळं सांभाळलं. आणि कान्होबांचं वय झालं तोपर्यंत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज हे काय म्हणतात त्याला, वयात आले होते, म्हणजे कार्य करण्यासाठी सक्षम झाले होते. तर अशा वेळेला मग ती धुरा आपोआपच नारायण महाराजांकडे आली, तुकोबांचे कनिष्ठ चिरंजीव. तर त्यांचे फार मोठमोठ्या लोकांचे संबंध होते. म्हणजे जसं साताऱ्याचे शाहू महाराज, नंतर राजाराम महाराज, या सगळ्या मंडळींचा आणि त्यांचा फार जवळचा संबंध होता. हे सगळे लोक मराठेशाहीमधले राजे सरदार नारायण महाराजांना मानायचे. तर नारायण महाराज अत्यंत कल्पक होते आणि त्यांच्याबद्दल वारकरी संप्रदायाला अत्यंत आदर होता. म्हणजे त्यांचं वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांची परंपरा पुढे ज्यांनी चालवली ती निळोबार आहे, पिंपळनेरकर. त्यांना वारकरी परंपरेमध्ये अखेरचे संत मानलं जातं. निळोबारायांचा जन्म तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर झाला आणि निळोबारायांना ते उत्सुकतेने देहूला आले आणि त्यांना तुकाराम चरित्र सांगितलं नारायण महाराजांनी, आणि त्यामुळे ते पूर्णपणे तुकाराममय होऊन गेले वगैरे वगैरे. हा फारसा इतिहास सांगत नाही मी, पण निळोबारायांनी वर्णन केलेलं आहे नारायण महाराजांचं. सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण, तो हा नारायण देहूकर. नारायण महाराज म्हणजे कसे आहेत, सगळ्या वैष्णवांना जीव की प्राण वाटतात असं वर्णन खुद्द निळोबारायांनी नारायण महाराजांचं केले. असं का वाटावं नारायण महाराजांच्याबद्दल? कारण नारायण महाराजांनी आत्तापर्यंत चालत आलेल्या पंढरीच्या वारीला पालखीची जोड दिली. 1990 अर्थात 1685च्या दरम्यान नारायण महाराजांनी पहिल्यांदा पालखी दिंडीमध्ये, म्हणजे वारीच्या दिंडीमध्ये आपल्या पालखी इंट्रोड्यूस केली. म्हणजे काय केलं आणि का केलं? असं पहा की पंढरपूरला वारकरी जाण्याची परंपरा फार जुन्या काळापासून हे आपण सगळे जाणतो. आणि हे जाताना भजन करत जायचे. तर ते भजन कोणाचं असणार त्यावेळेला? अर्थात देवाचं भजन होतं. म्हणजे रामकृष्ण हरी हा तर त्यांचा मंत्रच आहे. मधल्या काळात विठोबा रुक्माई मंत्र कदाचित झाला असेल. तर याच्या व्यतिरिक्त काय किंवा आणखीन जर काय असतं तर आपल्याला माहीत नाही, कारण आता ते प्रचलित नाहीत. हे मंत्र मुख्य आहे. तर यांच्या असं लक्षात आलं की आपण काय करतोय, आपण वारी करतोय, कोणाच्या प्रेरणेतनं करतोय? संतांच्या प्रेरणेतनं करतोय. हे ज्ञानोबा तुकोबांच्या प्रेरणेतनं करतोय. ते महत्त्वाचे संत म्हणजे कोणत्या अर्थाने की सगळ्या संतांचं सार ज्यांच्यामध्ये अवतरलं ते ज्ञानोबा तुकोबा. तर मग आपण या संतांच्या बरोबर वारी करतोय. खरं तर आपण कोण वारी करणार? म्हणून ते आपल्या समवेत असले पाहिजेत. मग ते कसे असतील तर देहरूपाने नसतील पण सिम्बॉलिकली. मग कसं? तर जसं राम वनवासाला गेल्यानंतर भरताने त्याच्या पादुका घेतल्या आणि पादुका सिंहासनावरती ठेवून राज्य चालवलं, तसं त्यांनी काय केलं, नारायण महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि तुकाराम महाराजांच्या पादुका एका पालखीत ठेवल्या देहूमध्ये. आणि ती
म्हणजे अर्थात फक्त तुकाराम महाराजांच्या पादुका देऊत ठेवल्या, ते आळंदीला गेले, कारण ही तुकोबांच्या पासूनची परंपरा होती कमीत कमी. आळंदीत गेल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्या पालखीत ठेवल्या आणि मग आता ही पालखी ज्ञानोबा तुकोबांची पंढरपूरला मार्गस्थ झाली दिंडेमध्ये. आणि त्याच वेळेला ज्ञानोबा तुकाराम हे भजन प्रचलित झालं की आपण ज्ञानोबा तुकोबांच्या समवेत चाललेलो आहोत. ज्ञानोबा तुकोबा हे आपल्या समकालीन आहे असं समजायचं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अभंग म्हणत त्यांच्या नावाचा घोष करत करत आपण पंढरपूरला चाललेलो आहे. ही भावना वारकऱ्यांच्यामध्ये रुजवली नारायण महाराजांनी. कारण त्या काळामध्ये पालखीत बसवणं म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त तुमचा बहुमान करणं, जास्तीत जास्त प्रतिष्ठा देणं म्हणजे काय करणं, तर पालखीत बसवणं. पालखी पदस्थ असणं हे त्या काळात फार मानाचं मानलं जायचं. आणि मग हे जे हा उपक्रम जो सुरू केला ना, तो केव्हा सुरू केला? ज्या वेळेला औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला होता, महाराष्ट्रामध्ये आला होता. कशासाठी? तर इथली मराठ्यांची सत्ता नष्ट करण्यासाठी. त्याचा असा कार्यक्रमच होता ना, म्हणजे एक तर विजापूरची आदिलशाही नष्ट करायची, गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करायची आणि हे स्वराज्य मराठ्यांचं नष्ट करायचं. संभाजीराजे त्यावेळेला राज्य करत होते आणि संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचं युद्ध सुरू होतं. त्या ऐन युद्धाच्या धामधुमीत नारायण महाराजांनी पालखी आणली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची परंपरेची, संस्कृतीची, धर्माची जाणीव अधिक दृढ झाली त्याच्यामुळे. मगाशी म्हणालो की त्यांनी हे सगळं जपलं, पण त्या जपण्यासाठी अशा अशा गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. आणि साहजिकच अशा प्रकारची पालखी सुरू करण्यासाठी नारायण महाराजांना प्रोत्साहन कुणी दिलं, मदत कुणी केली, तर याच मराठा मंडळाच्या राजांनी केली, सरदारांनी केली. ज्ञानोबा तुकोबा चाललेत म्हणजे ते असे राजेच आहेत आणि त्या राजाच्या वैभवानेच चालले पाहिजेत, म्हणून ती पालखी आहे. मग पालखीबरोबर घोडे असले पाहिजेत, लक्षात घ्या. मग ते वारकऱ्यांना थांबण्यासाठी जाण्यासाठी चांगले तंबू असले पाहिजेत, छावणी टाकण्यासाठी. तर ही सगळी व्यवस्था, हा सगळा सरंजाम या सगळ्या सरदार मंडळींनी, राजे लोकांनी वारकऱ्यांना दिला आणि तेव्हापासून तो एक प्रकारचा वैभवाचाच सोहळा झाला. आणि तुम्हाला कल्पना आहे, म्हणजे खरं तर आत्ता काय दिसतं आपल्याला की पालखी सोहळ्यामध्ये उदाहरणार्थ माऊलींची किंवा तुकोबांच्या 2 घोडे असतात आणि ते जे अश्व आहेत ते रिंगण बिंगण करतात, हे आपण पाहिले अनेकांनी. ते मजा वाटते लोकांना पाहिलं सगळे. पण ते काय प्रकार आहे नेमका? अहो, प्रकार असा आहे की ही वारी विशेषतः नारायण महाराजांच्या नंतर ज्या पद्धतीने चालली, पालखी आल्यानंतर ती जणू काही एक लष्कराची मोहीम चाललेली आहे. कारण हे सगळे चालवणारे जे लोक होते, त्याला मदत करणारे, ते सगळे हे सरदार सैनिक मंडळी आहेत. त्याच्यामुळे ते जे मार्च म्हणतो आपण त्याला, ते सगळं तुम्हाला जणू काही सैन्य चाललेले अशा पद्धतीने चालताना दिसेल. तीच तुम्हाला त्याच्यामध्ये शिस्त दिसेल की सकाळी कर्णा वाजतो, कर्णा वाजला की निघायचं. हा कर्णा कुठला आहे? हा सैन्यातला आहे मुळातला. हे घोडे कुठले आहेत? जे सैनिक सामील व्हायचे ते एकटे थोडे जाणार, ते आपले आपले घोडे घेऊन यायचे ज्यांना शक्य होईल ते, आणि त्या घोड्यांचे खेळ खेळायचे. लक्षात घ्या, मराठ्यांचं घोडदळ हे जगामधल्या अतिशय काय म्हणतात त्याला, दर्जेदार घोडदळामधलं एक होतं. आणि मग घोडे असल्यानंतर जसं तुम्हाला कल्पना येते, पोलो वगैरे खेळतात पलीकडचे लोक सगळे घोड्यावरती बसून, तसे ते घोड्यांचे खेळ आहेत. हे करमणुकीचाही भाग असतो त्याच्यामध्ये. तर त्यातले आता पुढे मराठ्यांचं राज्य गेलं, इंग्रजांचं राज्य आलं, मराठ्यांचे राज्य, मराठ्यांचे घोडे पण गेले. परंतु हे आत्ता जे आहेत ते अवशेष रूपाने शिल्लक आहेत. आणि त्याचंही आपल्याला एक कौतुक वाटतं, एक अट्रॅक्शन वाटतं. तो मराठ्यांच्या राज्यातल्या परंपरेचा भाग आहे. तर ते नारायण महाराजांनी सगळं सुरू केलं आणि त्याप्रमाणे तेव्हापासून पालखी सोहळ्याला एक वेगळं रूप आलं, एक वेगळी झळाळी आली. आणि मग हे पुढे चालू राहिलं. पुढे मग मराठ्यांचं राज्य होतं ते गेलं, इंग्रजांचं राज्य आलं, इंग्रजांच्या राज्यात देखील ते राजवटी चालू राहिले. फक्त फरक कुठे पडला तेवढं तुम्हाला सांगतो. फरक असा पडला की साधारणपणे 1832 साली साधारणपणे हे कोण चालवायचं? हे सगळं देहू देवस्थान, देहूतली मंडळी चालवायची, तुकोबांच्या वंशातली मंडळी चालवायची. पुढे तुकोबांच्या या वंशजांमध्ये आपापसात थोडा संघर्ष झाला. एक भाऊबंदची म्हणूयात की जी सगळीकडे असते, त्याच्यात काही नवीन अशातला भाग नाही. काही मानपानाचे मुद्दे असतात. मग त्याचा उपसर्ग सोहळ्याला होण्याची शक्यता निर्माण झाली पालखीच्या. म्हणून काही लोकांनी असा विचार केला की कशाला यांच्या नादी लागायचं, यांच्यापाशी राहिलं. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी स्वतंत्रपणे काढण्याचा निर्णय घेतला
आणि हा निर्णय घेणाऱ्यांच्यामध्ये मुख्य कोण होते, तर मुख्य होते सरदार हैबतराव आरफळकर, की जे शिंद्यांच्या दरबारामध्ये होते ग्वाल्हेरला. ते तिथनं इथे आले, वारकरी बनले, ज्ञानोबांचे भक्त बनले ज्ञानोबारायांचे. आणि मग ते सरदार आहेत. मग त्यांना त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला शिंद्यांच्या दरबारातनं सगळी मदत मिळाली ग्वाल्हेरकरांच्याकडनं. शिंद्यांचे इथले मुख्य शिंद्यांचे जावईच म्हणून आहेत गडीवर, माझे शिंद्यांचे वगैरे शितोळे. तर शितोळ्यांचं मान आहे, कारण शितोळ्यांनी चालवलं पुढे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. इकडे तुकोबारांच्या पालखीमध्ये दाभाडे वगैरे लोक मुख्य होते सरदार. हे सगळं महाराष्ट्राच्या वैभवाचा भाग आहे, समजून घेतलं पाहिजे. आणि ते चालू राहिले पुढे. आणि मग 2 पालख्या सुरू झाल्या एकाच्या ऐवजी. तुकोबांची स्वतंत्र पद्धतीने जायला लागली आणि तिकडून ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र पालखी हैबतबाबांनी काढली. आणि त्यावेळेला काही दिंड्या, काही फड एकत्र पालखीतून तिकडे गेले माऊलींच्या पालखीमध्ये, त्या सोहळ्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला त्या आजरेकरांचा फड आहे. तर त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्त्वज्ञानावरती फार मोठा भर असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावरती अख्खा जागर करू शकतात ते. सगळ्यात चाली ज्या आहेत त्या अनवट चाली आहेत, माहीत नाहीत लोकांना इतक्या. तर अशा प्रकारे काही लोक तिकडे गेले, वास्करांच्या फडातले लोक तिकडे गेले आणि अर्थात काही लोक इकडे राहिले. आणि त्यापासून हे 2 पालखी सोहळे सुरू झाले. आणि हळूहळू मग त्यांचं अनुकरण करत इतर ठिकाणच्या संतांच्या मंडळींनी सुद्धा आपापल्या संतांच्या पालखी पदस्थ करून पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यामध्ये त्याची जोड दिली. आणि आज आपण बघतो की पालखी सोहळा हे महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनामधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होऊन बसलेलं आहे. धन्यवाद.